तर नमस्कार आणि राम राम मंडळीचा. तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया मी तुषारने आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे. सकाळचा आपला टायमिंग तर झाला होता. आधी आलो आपल्या गाडीवरती जी आपल्याला रोज साथ देते. मस्तपैकी काचेवरती पाणी वगैरे मारून घेतलं, कारण दव एवढा पडतो ना, त्याच्यामुळे दिवसभराची जी काही घाण असते ती पूर्णपणे चिपकूनच राहते. त्याच्यामुळे म्हटलं आधी गाडीवरती पाणी मारून साफ करून घेऊया. त्याच्यानंतर डायरेक्ट गोडाऊनला आलो. आधी पूर्णपणे गाडी कालचा जो माल होता तो बाहेर काढला, गाडी वगैरे क्लीन केली, कारण आज जायचं होतं आम्हाला जाकादेवी मार्केटमध्ये. त्याच्यामुळे अजून बाबा या इथला टाईम होता, त्याच्यामुळे आधी म्हटलं सर्व काही क्लीन करून घेऊया. गाडी वगैरे भरून झाली, त्याच्यानंतर आम्ही निघालो मार्केटच्या दिशेनं. तेवढ्याच आमचा रस्ता अडवला. हे बघा, यमदेवांचे वाहन पूर्णपणे रस्त्याच्या मधूनच चालले होते. म्हटलं आता पुढे सोडतात की नाही, परंतु आपण त्यांना क्रॉसिंग करत करत पूर्णपणे रस्ता काढून पुढे निघालो. तर म्हणजे दुपारचे साधारण आता 1:30 वाजले आणि थोडासा माल उतरायचा राहिला आहे आणि आता भूक पण लागायला आले. त्याच्यामुळे आता शेवटचा काउंटर झाला की मस्तपैकी जेवणार. आता हे जाकादेवीच्या पुढे चाफ्यात जातोय. माल वगैरे उतरून झालं, त्याच्यानंतर दुपारच्या जेवणासाठी थांबलो चाफ्यामधलं. जिथं माल उतरवला त्याच हॉटेलमध्ये म्हटलं की आता मस्तपैकी जेवण करूया. जेवणामध्ये व्हेज थाली मागवली होती आणि व्हेज थालीमध्ये जे श्रीखंड होतं त्याची टेस्ट तर अप्रतिमच होती. जेवण वगैरे आटपलं, त्याच्यानंतर आलो जाकादेवीमध्ये. जाकादेवीमध्ये श्री जाकादेवी आईचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आपण पुढे मार्गस्थ झालो आणि इथं तरवल फाट्यावरती बघा मस्तपैकी काजू तयारसुद्धा झाला आहे. बघा बोंड वगैरे लवकर तयार झाला त्या महिन्यानं. आता आमच्याकडं सुद्धा तयार होतील थोड्या दिवसात आणि मस्तपैकी आता काजू खायला सुद्धा भेटतील. तर आता फायनली घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आत्ता जातोय आम्ही नदीवरती मासे पकडायला. त्याची पूर्ण व्हिडिओ दुसऱ्या उद्याच्या दिवसात भेटेल. आणि बघा हे मासे पकडण्यासाठी पाक घेतलेले आहे खास, आणि सोबत आहे आनंद आप्पा, एकदम मासे पकडण्यात तरबेज. बघूया आज किती मासे गावतात ते, आणि तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये समजेलच.